रोहित पवार ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत। बरोबर 1:08 रोहित पवार दुसऱ्यांदा ईडी कार्यालयात पोहोचले। आज दुसऱ्यांदा रोहित पवार यांची ईडी चौकशी होतीये। रोहित पवारांबरोबर प्रतिभा पवार आणि शरद पवार सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार होते। पण आपण पाहतोय कुंती पवार रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडण्याकरता उपस्थित होत्या। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आज कुंती पवार सुद्धा त्या ठिकाणी दिसल्या। रोहित पवार ज्यावेळी ईडी कार्यालयात दाखल होत होते आणि दुसऱ्या क्षणी कार्यकर्त्यांनी सुद्धा घोषणाबाजी केलेली होती। लागवी अगदी बरोबर आहे। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार जे आहेत त्यांची ईडीची आज दुसऱ्यांदा चौकशी होत आहे आणि या दुसऱ्या चौकशीसाठी सुद्धा आपण बघतोय की मोठ्या संख्येने जे आहे ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडी कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोर जे आहेत ते सकाळपासून जे आहेत ते हजर झालेले आहेत। विशेष म्हणजे जे आहे आपण बघतोय की गेल्या वेळेस म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस रोहित पवार यांची चौकशी सुरू होती त्यावेळेस खुद्द शरद पवार जे आहेत ते ईडी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या एनसीपी कार्यालयामध्ये दिवसभर बसून होते। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा या ठिकाणी होते। तर आज आपण बघतोय की शरद पवार जे आहेत ते मुंबईत नाही येते, त्याच्यामुळे शरद पवार यांच्या पत्नी ज्या आहेत प्रतिभा पवार त्या सध्या या राष्ट्रवादीच्या कार्यालयांमध्ये आलेल्या आहेत। त्याचबरोबर आमदार जयंत पाटील, त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या मुलगी ज्या आहेत रेवती सुळे त्या सुद्धा आलेल्या आहेत आणि रोहित पवार यांचे वडील आणि त्याचबरोबर रोहित पवार यांच्या पत्नी असे पवार कुटुंबियाचे अनेक सदस्य जे आहेत ते सध्या ईडी कार्यालयाच्या समोर असलेल्या एनसीपी कार्यालयामध्ये उपस्थित राहिलेले आहेत। आपण बघितलं की कुंती पवार जे आहेत त्या ईडी कार्यालयापर्यंत रोहित पवार यांना सोडवण्यासाठी गेल्या होत्या, मात्र कार्यकर्ते सुद्धा जे आहेत ते मोठ्या संख्येने रोहित पवार यांना सोडवण्यासाठी गेले होते, मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना जे आहे ते बॅरिकेड टाकून अडवण्यात आलेलं आहे। काय सांगाल दादा की गेल्या वेळेस सुद्धा रोहित पवार यांची चौकशी सुरू होती? निश्चित ज्योत्स्ना, पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ, तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेऊ। कार्यकर्त्यांना काय वाटतंय हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे। पण तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।